ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष कोणते विकासाचे मुद्दे घेऊन उतरला आहे? सगळ्यात खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, येणाऱ्या 5 तारखेला पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी मतदान आहे. हे मतदान असल्यानं हे इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला आणि प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आपल्याला नवीन सांगायची काही गरज नाही. आत्ताच प्रतिष्ठा गारटकर यांनी आपल्याला संबोधित केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा 8च्या 8 आणि पंचायत समितीच्या 16 जागा या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढत आहोत. आणि त्याचं चिन्हसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं चिन्ह एक कमळ. आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तुम्हाला मी आज सांगतो, इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील. बरोबर आहे का? म्हणून येणाऱ्या 6 तारखेला निकाल बघा. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा. रेकॉर्ड मताधिक्याने विजयी होतील हे आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं असतात. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे कुठलेही कॉन्ट्रॅक्टर नाहीत, कुठलेही कसलेही अवैध व्यवसाय करणारे नाहीत. सगळ्या गोरगरिबांना मदत करणारे आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, सगळ्यांना काय दवाखान्याच्या कशाच्या अडचण आली तर मदत करणारे सगळे उमेदवार हे आमच्या पक्षानं या ठिकाणी निवडलेले आहेत. म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे की येणाऱ्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबसुद्धा यांचा आशीर्वाद आपल्या ह्या पॅनलला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी सुद्धा अनेक या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदयसुद्धा आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. गारटकरांच्या प्रवेशासाठी सुद्धा मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांची जाहीर सभा हे इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मला आज आपल्याला आवर्जून दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. आत्ता जी कार्यकर्ते आमच्याकडं तुम्हाला माहिती करता सांगतो, सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी बांधवांनो होती. त्यांच्याकडं कशा पद्धतीनं त्यांनी उमेदवार केले, कशा पद्धतीनं हे केलं. आणि हे इलेक्शन बांधवांनो कार्यकर्त्यांचं होतं, हे इलेक्शन कोणत्याही नेत्याचं नव्हतं. जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आलं तेव्हा सगळी बांधवांनो एक झाली आणि कशा पद्धतीनं काय केलं हे तुम्हाला सांगतो. जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं तेव्हा मैदानात येऊन आपण कार्यकर्त्यांसाठी लढलं पाहिजे. ह्या मताचा आम्ही सर्वजण या ठिकाणी बांधवांनो कार्यकर्ता आहे आणि ही शिकवण आम्हाला भारतीय जनता पार्टीने दिली, लक्षात ठेवा. आणि आमच्या पॅनलमध्ये कुठलीही घराणेशाही नाही, कारण की आम्हाला वरिष्ठांपासूनच किंवा भारतीय जनता पार्टीचे संस्कारच आहे की आपल्या कार्यकर्त्यांना गाढवा, कार्यकर्त्यांना न्याय द्या आणि भ्रष्टाचार मुक्त काम निश्चित येणाऱ्या काळामध्ये पंचायती समितीसह जिल्हा परिषदेमध्ये बांधवांनो या ठिकाणी होणार आहे. आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा या ठिकाणी बांधवांना फडकणार आहे, हे सुद्धा ठामपणे सांगतो. पंचायत समिती, इंदापूर पंचायत समितीची काय अवस्था आहे, इथे सगळी लोक आहेत. घरकुलाची काय अवस्था आहे, घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळतात का सांगा की? मला सांगा. विहिरीचे हप्ते वेळेवर मिळतात का मला सांगा. एखाद्या दलित वस्ती अंतर्गत रस्ता जर दलित वस्तीतले रस्ते जर मंजूर केले असले तर ते रस्ते दुसरीकडे निधी वळवला जातो. खरं आहे का खोटं आहे? बघा, म्हणजे कुणालाही विचारा. आता इथल्या आमच्या इंदापूरमध्ये सुद्धा अनेक अंगणवाड्याला इमारती नाहीत, जिल्हा परिषद शाळेला वर्ग खोल्या नाहीत, कित्येक रस्तेचे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे, पंचायत समिती सदस्य म्हणून जाणारा हा जनतेचा सेवक असला पाहिजे. आणि ही सेवा आपली इंदापूर तालुक्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि मला खात्री आहे
आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच पॅनल बहुमतानं बांधवांनो या ठिकाणी विजय होणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड द्वेष, प्रचंड राग आलेला आहे. लक्षात घ्या, माणसांना असं कार्यकर्त्याच्या इलेक्शनला अशी हेळसांड केलेली आहे, सगळ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले, वाऱ्यावर अक्षरशः काय पद्धतीने केलेलं आहे. अहो म्हणजे त्यांनी उमेदवार मागायचा अधिकार सुद्धा हिरावून घेतला आणि त्यांनी अनेक जाहीर नाही केलं कुठलं चिन्ह घेणार आहे, कुठला पॅनल करणार आहे. का तर आपणच संधी दिली पाहिजे आणि आपण जर संधी नाही देता आली आपल्याला तर पुढून सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी बांधवांनी घेतली. आणि ही वृत्ती ही खराब वृत्ती आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. त्यामुळं इतका प्रचंड प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे. आपण सगळीकडे जावा, बघा, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, गावागावात प्रत्येक गावामध्ये उठाव झालेला आहे. उठाव आज शेटपळ हवेलीमध्ये उठाव झाला आहे, मला सांगतो शेटपळ गडेमध्ये उठाव झाला, आणखी निमगाव केतकीमध्ये उठाव झाला. गावाच्या गावं या घराणेशाहीच्या विरोधात बांधवांनो एकत्र आलेली आहेत. आणि हा पॅनल हा भारतीय जनता पार्टीचा पॅनल नसून या इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेचा पॅनल आहे. म्हणून मी सन्माननीय जनतेला विनम्रपणे हात जोडून आवाहन करीन की तुम्ही 5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आमचे सगळे उमेदवार तुमची मनापासून सेवा केल्याशिवाय बांधवांवर राहणार नाही. भारतीय जनता पार्टी ही निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार करणारी पार्टी म्हणून ओळखली जाते, परंतु आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये संधी मिळणार का काय, या आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवार हा खरं प्रश्न तुम्ही पुढच्यांना विचारायला पाहिजे होता. आलं का लक्षात? तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न असो, परंतु भारतीय जनता पार्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला पॅनल जनतेसमोर बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे की कमळ हे इंदापूर तालुक्यामध्ये फुलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही. म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीमधून आता प्रचारासाठी सुनील पाटील दत्तात्रय पाटील असणार आहेत. एकंदरीत राजकारणात तुम्ही कोणाचा चित्र सकाळीच राष्ट्रवादी भाऊ म्हणाले आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका देखील वेगळ्या असतात, कसं पाहता येते तुम्ही? तुम्हाला सांगू का, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विद्यमान कृषी मंत्री, माजी मंत्री आणि अन्य सगळेच त्यांची तयार केलेली त्यांची काय म्हणायचे ते सगळे एवढे सगळे विरोधात आहे. पण काही खात्री नसावी, मला खात्री आहे की देवाभाऊच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा 100% विजय होणार आहे. बरोबर आहे का? भारतीय जनता पार्टीचा विजय असो.